Hello friends, in today's lecture we are going to see the formula for capillary action. In last lecture we have seen that why does a capillary rises or falls inside any liquid surface. What is a capillary? Capillary is a tube which is having very small diameter, that will be called as a capillary. If we are considering this concave meniscus which is upward, तो इसमें हमने याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की जी कॅपिलरी असते ती राईज होत असते. आता राईज का होते याच्यासाठी आपण 4 पॉईंट्स कन्सिडर केले होते. हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. तर त्याच्यामध्ये हा ए पॉईंट आणि हा जो सी पॉईंट होता यांचं प्रेशर आपण सेम कन्सिडर केलं होतं. लास्ट लेक्चरमध्येच मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कारण ते दोन्ही ॲटमॉस्फिअरमध्ये या पॉईंटचं आणि या पॉईंटचं पण प्रेशर सेम असतं, कारण ते काय फ्लॅट सरफेसच्या आयदर साईडला आहेत. परंतु या पॉईंटचं प्रेशर याच्यापेक्षा कमी असल्या कारणाने इकडचं प्रेशर जास्त होतं. इकडचं प्रेशर जास्त झाल्याने लिक्विड जो आहे इकडं फ्लो होतो आणि कॅपिलरी जे आहे इकडं हाईट अटेन करते, ज्याला म्हणतो आपण एच. ठीक आहे, आता आपल्याला या एच चा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. जर हा मिनिस्कस कॉन्व्हेक्स असेल, जर हा मिनिस्कस असा कॉन्व्हेक्स अपवर्ड असेल तर या केसमध्ये इकडचं प्रेशर वाढतं आणि लिक्विड या साईडला मूव्ह करतं. त्याच्यामुळे कॅपिलरीचा जो आहे तो फॉल होतो आणि तो सुद्धा असतो एच. दोन्ही केसमध्ये त्याचा फॉर्म्युला सेम असणार आहे. तो फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा. ओके, तर इथं बघा मित्रांनो, ही जी कॅपिलरी राईज आपण कन्सिडर केलेली आहे, समजा ही तुमची कॅपिलरी ट्यूब आहे, याच्यामध्ये आपला हा मिनिस्कस तयार झालेला आहे आणि एच हाईट वरती लिक्विड जे आहे अपवर्ड गेलेलं आहे. तर इथं आपण काय कन्सिडर करतो, सर्वप्रथम आपण कन्सिडर करतो रो डेन्सिटी ऑफ लिक्विड. काय कन्सिडर करतो, लिक्विडची डेन्सिटी असणारे रो, जी असणारे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे आपल्याला कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर एच काय हाईट. ठीक आहे, याला आपण कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर एम कन्सिडर करू आपण. एम मास ऑफ लिक्विड. कोणतं लिक्विड, तर एवढं लिक्विड, फक्त हे जे हाईट वाढलेली ना, हे याचं मास कन्सिडर करायचं आहे आपल्याला एम. ठीक आहे, आता तो कॉलम सिलेंड्रिकल असल्या कारणाने त्याचा व्हॉल्यूम पण काढायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण कन्सिडर करू स्मॉल आर, रेडियस ऑफ कॅपिलरी. स्मॉल आर कन्सिडर करायची, रेडियस ऑफ कॅपिलरी. कॅपिटल आर आपण इथं कन्सिडर करू. कॅपिटल आर असणार आहे तुमचा रेडियस ऑफ द बबल. रेडियस ऑफ दी बबल. विच बबल इज देअर दॅट वी नीड टू स्टडी. आता बबल कोणतं आहे मित्रांनो इथं, तर बबल याला कन्सिडर करू आपण. हे जे अपवर्ड कॉन्केव्ह सरफेस तयार झालेला आहे, तर हा एक याला जर असं डॉट 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 लाईनने कंप्लीट केला आपण, तर हा एक बबलचा काय होणार आहे, एक सेक्शन बनणार आहे एवढासा. ठीक आहे, आणि प्रेशर इनसाइड द बबल याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तो काय आहे 2T अपॉन कॅपिटल आर. कळतंय, लास्ट लेक्चर्स जे सुनीत सरांनी घेतलेले त्याच्यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल की लिक्विड प्रेशर इनसाइड द बबल इज 2T अपॉन कॅपिटल आर. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द बबल. आता इथं आपण याला बबल कन्सिडर करतोय, हालाकी तो फॉर्म झालेला नाही, पण कर्व सरफेस आहे ना, त्याच्यामुळे तो बबल फॉर्म होऊ शकतो, असं आपण कन्सिडर करतो. आता बघा इथं काय होणार आहे, याला आपण झूम इन व्ह्यू मध्ये बघू. ठीक आहे, याला काय करू आपण, थोडं झूम करू आणि चेक करू. समजा हा इथून लिक्विड सरफेस आहे तुमचा बाकीचा, आणि एवढं एच हाईट वरती तुमचं लिक्विड गेलेलं आहे. हा आहे तुमचा मिनिस्कस, हा आहे या बबलचा सेंटर पॉइंट, म्हणजे ही रेडियस काय असेल कॅपिटल आर, आणि ही रेडियस जी आहे ही कॅपिलरीची रेडियस असणार आहे स्मॉल आर. इकडे जर तुम्ही टँजंट ड्रॉ केला तर हा बनेल तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे, हा जर 90 आहे, तर हा बनतो 90 मायनस थीटा, आणि हा पण 90 असणार आहे, म्हणून हा अँगल जो असणार आहे आतमधला तो पण बनणार आहे थीटा. हे ट्रायंगल आपण परत एकदा बघणार आहोत. पहिले आपण समजून घेऊ, हे जे लिक्विड कॉलमची हाईट आलेली आहे वरती, ही जी हाईट असणार आहे तिला झूम इन करून आपण इथं बघितलेलं आहे. त्याचं प्रेशर काय असणार आहे, प्रेशर ऑफ लिक्विड. ठीक आहे, जे कॅपिलरी मध्ये वाढलेलं प्रेशर आहे त्याच्या प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, अरे आपण मागच डिराईव्ह केलेला असेल ना पहिल्या पॉइंट मध्ये या चॅप्टरच्या. एच रो जी असतं त्याचं प्रेशर. कोणतं प्रेशर असतं त्याचं, एच रो जी.
आता हे जे प्रेशर आहे या प्रेशरला कोणी ना कोणीतरी काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. आणि कोण बॅलन्स करणार आहे, तर हे प्रेशर इनसाइड द लिक्विड बबल हे त्याला बॅलन्स करणार आहे. मग हे प्रेशर इनसाइड बबल यासाठी फॉर्म्युला काय येणार आहे, 2T अपॉन कॅपिटल R. आता हा बबल कोणता आहे, तर हा जो आपण बबल कन्सिडर केलेला आहे जो कंप्लीट नाहीये पण त्याचा कर्व सरफेस आहे इथं प्रेझेंट, त्याला आपण बबल म्हणू. आता इथं बघा, परत एकदा बघू आपण हा ट्रायंगल कसा जनरेट झालेला आहे. ही समजा तुमची कॅपिलरी आहे, हा समजा तुमचा कर्व सरफेस मिनिस्कसचा तयार झालेला आहे, याचा टँजंट असणार आहे इकडे आणि हा अँगल असणार आहे आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. जर ही तुम्ही रेडियस कन्सिडर करताय कशाची, बबलची, कॅपिटल R, तर ही काय होणार आहे, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. कळतंय? हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे तर हा 90 डिग्री असतो, हा 90 आहे तर हा काय उरलेला असतो, हा असतो 90 मायनस थीटा. आता हा 90 मायनस थीटा, हा 90, तर हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे तुमचा, त्याला झूम इन करून बघू परत एकदा आपण. स्मॉल r कॅपिटल R चा हा 90 मायनस थीटा आलेला आहे तुम्हाला, कळतंय का? हा 90 आहे, मग हा ऑब्विसली किती असेल, 180 डिग्री असते त्यांची सम, हा असेल थीटा. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल मिळालेला आहे ज्याच्यामध्ये ही साइड आहे स्मॉल r, ही साइड आहे कॅपिटल R आणि हा आहे अँगल थीटा. तर याच्यासाठी आपण काय करू, कॉस रेशो. तर कॉस थीटा या ट्रायंगल मधून आपल्याला काय मिळणार आहे, या ट्रायंगल मधून आपल्याला कॉस थीटा मिळणार आहे मित्रांनो. ऍडजसंट साइड दॅट इज कॅपिटल स्मॉल r अपॉन हायपोटेन्यूस दॅट इज कॅपिटल R. दिस इम्प्लाइज दॅट स्मॉल r आपल्याला कॅपिटल R काढायचं, कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r अपॉन कॉस थीटा. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे तुम्हाला, ही याच्यामध्ये पुट करा आणि दोन्ही प्रेशरला काय करा, बॅलन्स करा. तर ही जेव्हा कंडिशन बॅलन्स्ड असणार आहे, लिक्विड इथं राईज झालेलं आहे किंवा फॉल झालेलं आहे, तेव्हा जेव्हा ते बॅलन्स्ड असणार आहे, प्रेशर्स ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्सची प्रेशर काय पाहिजे, शुड बी इक्वल. दोन्ही साइडचे प्रेशर आपल्याला इक्वल आले पाहिजे तरच ते एकमेकांना बॅलन्स करणार आहे. वरच्या साइडचं प्रेशर काय, h रो जी, आणि बबल मधलं प्रेशर काय, 2T अपॉन कॅपिटल R. परंतु कॅपिटल R चा फॉर्म्युला जो लिहिलेला आहे आपण तो परत लिहा, 2T अपॉन कॅपिटल R काय, R अपॉन कॉस थीटा. हा कॉस थीटा जो एकदम खालच्या अजून खाली आहे तो काय होणार आहे, एकदमच वरती पोहोचणार आहे, काय येणार, h रो जी बरोबर 2T कॉस ऑफ थीटा अपॉन स्मॉल r. हा तुम्हाला हाईट साठीचा फॉर्म्युला देण्यासाठी एक आतील स्टेप मिळाली आहे, h रो जी बरोबर 2T कॉस थीटा अपॉन स्मॉल r. लक्षात आलंय मित्रांनो? लक्ष द्या परत एकदा. इथं कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज किंवा फॉल कसं होतं प्रेशर डिफरन्समुळे, ते लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे. आज आपल्याला त्याचा फॉर्म्युला बघायचा होता. तर त्याच्यासाठी आपण रो डेन्सिटी ऑफ लिक्विड कन्सिडर केली, g ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कन्सिडर केलं, h इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इनसाइड द कॅपिलरी हे कन्सिडर केलं जे वरती आलेलं आहे किंवा खालती गेलेलं आहे. त्यानंतर m मास ऑफ द लिक्विड कन्सिडर केलं जे कॅपिलरी मध्ये वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे. नंतर आपण r कन्सिडर केलेला आहे, रेडियस ऑफ द कॅपिलरी. कॅपिटल R कन्सिडर केलेला आहे, रेडियस ऑफ द बबल, कारण तो हाफ सेक्शन बबलचा तयार होणार आहे. तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम h रो जी असतं, आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला आपण डिराईव्ह करून ठेवलेला आहे. प्रेशर इनसाइड द बबलचा फॉर्म्युला असतो 2T अपॉन कॅपिटल R. तर या बबल मध्ये ही असते कॅपिटल R, ही असते स्मॉल r, हा असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर पुढचा अँगल हा 90 डिग्री असतो. हा जर 90 डिग्री आहे तर हा 90 मायनस थीटा बनणार आहे. काय बनणार आहे, हा 90 मायनस थीटा. कळतंय? तर हा अँगल बनेल आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. तर या ट्रायंगल मध्ये आपण कॉस रेशो कन्सिडर केला तर तो येतो स्मॉल r अपॉन कॅपिटल R. यानुसार आपल्याला मिळालेलं आहे कॅपिटल R बरोबर स्मॉल r अपॉन कॉस थीटा. दोन्ही साइडचे प्रेशर जर तुम्ही इक्वेट केले मित्रांनो तर तुम्हाला फायनल फॉर्म्युला मिळेल h रो जी इक्वल टू 2T अपॉन कॅपिटल R. ओके, तर आपण फायनल फॉर्म्युला तयार केलेला आहे h रो जी बरोबर 2T कॉस थीटा अपॉन स्मॉल r. इथं t जे आहे ते आहे सरफेस टेन्शन. t काय आहे, सरफेस टेन्शन. 2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉस थीटा, थीटा काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. स्मॉल r इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब, रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड, g इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
डायरेक्टली आपल्याला हाईट ऑफ लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला मिळतोय ना, 2t cos थीटा अपॉन h सॉरी रो इकडे येईल, h आपण तिकडे ठेवलेला आहे, gr. कळतंय मित्रांनो, हा येईल हाईट ऑफ लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला बाय थेरोटिकल मेथड. आता याच्यामध्ये दुसरी एक मेथड तुम्हाला दिलेली आहे पुस्तकामध्ये, तिला म्हणतो आपण फॉर्म्युला फॉर हाईट ऑफ लिक्विड कॉलम विथ द हेल्प ऑफ ॲनालिटिकल मेथड. आता ॲनालिटिकल मेथडने फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण बघूया. ॲनालिटिकल मेथड. आता ॲनालिटिकल मेथडमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ही समजा तुमची कॅपिलरी आहे आणि सिलेंड्रिकल कॉलम आहे आणि हिच्यामध्ये असा लिक्विड कॉलम जो आहे तो राईज झालेला आहे. तर इथं काय होतं माहिती आहे का, इथं हा असणारे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, कळतंय. तर यानुसार टेन्शन जे आहे, सरफेस टेन्शन, ते कोणत्या डायरेक्शनला अप्लाय करत असतं, सरफेस टेन्शन जे असतं या सरफेसवरती ते या डायरेक्शनला अप्लाय करत असणार. ठीक आहे. आता सरफेस टेन्शन जर त्या डायरेक्शनला अप्लाय करतोय तर आपण काय करतो, त्याचे कंपोनंट्स पाडत असतो. त्याचे काय करत असतो, कंपोनंट्स इथं फाइंड आउट करत असतो आणि त्या कंपोनंट्सला बॅलेन्स करून आपण फाइंड आउट करू काय असणार आहे तो फॉर्म्युला. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं सेक्शन बघितलंय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू की या ॲनालिटिकल मेथडने तुमचा जो फॉर्म्युला तयार होतो हाच येणार आहे तसा फॉर्म्युला, फक्त डेरिव्हेशनच्या 2 मेथड्स तुम्हाला सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षपूर्वक त्याला समजून घ्यायचं आहे. ॲनालिटिकल मेथडचा फॉर्म्युला तुम्ही लेक्चर संपल्यानंतर अभ्यासाच्या वेळेमध्ये स्टडी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. ॲनालिटिकल मेथडनुसार हा जो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला येतोय तो कसा येईल आणि त्याचे काहीतरी न्यूमेरिकल्स थोडेफार आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.